ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। मनोज जरांगे पाटील ते मराठा आरक्षण, रावसाहेब दानवे पाटील यांनी मांडली रोखठोक भूमिका। नमस्कार मित्रांनो, धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। यावर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आक्रमक पवित्रा घेत असतानाच भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी मराठा आरक्षण ते मनोज जरांगे पाटील यांच्यासह ओबीसी आरक्षणाबद्दल आपली भूमिका रोखठोकपणे मांडलेली आहे। पहा नेमकं काय म्हणाले रावसाहेब दानवे पाटील। लोकसभेच्या निवडणुका झाल्यात आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये अपेक्षित असं यश आम्हाला मिळालं नाही, परंतु तो जनादेश होता आणि जनादेश आम्ही स्वीकारलेला आहे। सत्ताधारी आमदाराच्या आता जो काही खासदार निवडून आला आहे त्यांच्या विरोधात मी बोलणार नाही, कारण त्यांना वेळ दिला पाहिजे 6 महिन्याचा। 6 महिन्याचा वेळ दिला पाहिजे त्याला। 6 महिन्यात त्यांच्या खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये या लोकसभा मतदारसंघासाठी ते काय करतात याचा हिशोब लोकांना त्यांना द्यावा लागेल। त्यांनी परवा संभाजीनगरला बैठकीमध्ये सांगितलं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या की मी लोकसभेमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी करेन। मराठा समाजाला आरक्षण द्या ही आमची पण मागणी आहे, दिलंच पाहिजे। पण आमची भूमिका आहे कोणाचं करून आम्ही कोणाला द्यायला पहिल्यापासून आमच्या पक्षाची भूमिका आहे। पण त्यांनी 377 खाली जर लोकसभेत मागणी करणार असतील तर मनोज जरांगे पाटील जी मागणी करतात की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, त्या 377च्या पेजवर असं लिहा की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, तर तुम्ही खरे नसता मतलबी तेच नाही कोणी खासदार मताच्या लालचीपोटी तुम्ही काही म्हणता द्या आरक्षण द्या द्या, तर आम्ही पहिल्यापासून म्हणतो आणि दिलंय आम्ही। पण दिलेलं आरक्षण जे आहे ते टिकवायचंय आम्हाला। त्यामुळे मी त्यांच्यावर आज नाही बोलणार, मी बोलणार आहे पण अजून नाही। त्यांना उगा आरोप प्रत्यारोप करून त्यांना छेडायचं नाही, मला त्यांना काम करू द्यायचं आहे। 2019 साली लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा जिंकल्यानंतर रावसाहेब दानवे पाटील यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं। मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला। याच पराभवानंतर आता त्यांनी मराठा आरक्षण ते मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल व लोकसभा निवडणुकीतील पराभवासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद।